हु इज द बॅट्समन? चला, मनीष आणि हिमेश नावाचे बॅटर तुम्हाला बघायला मिळतात. जोरदार टाळ प्रेक्षक वाजवायचं आहे. घराच्या टीम तुम्ही बघायला मिळतात. एका साईडला घरची टीम आणि एका साईडला तुमच्या शेजारची एक मोठी नामांकित संघ आपण बघत आहोत, तो म्हणजे बिरवाडी. काय जबरदस्त मॅच बघायला मिळतात. कालच्या दिवसात देखील काय सुंदर खेळ आपण पाहिलात. या विद्यमान उपसरपंच यांचं आगमन होते. आदरणीय शुभम यांचं आगमन होते. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. चेंडूला टटवला. थर्डमॅनच्या रिझनला डिक्लेअर झोनमध्ये एक धाव बघायला मिळते. खातं खोललं ते म्हणजे निश्चितच मनीषाने. यारी दोस्ती सरावली हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आई एकविरा यारी दोस्ती आणि एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो म्हणजे उर्वी 11, साई एकता बिरवाडी, उर्वी 11. पुन्हा एकदा या तीन आपल्या षटकाला पुढे चेंडू हाताळत आहेत. समोर बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतोय. सरळ चेंडू ड्राईव्ह केलाय. काय निघून गेलाय. सुनील मनोहर गावस्करांची आठवण झाली. ओव्हरपिच चेंडू होता आणि ज्या पद्धतीने त्या काळात बॉथमला चौकार षटकार मारायचे आणि स्त्रीला मारायचे तशा पद्धतीचा चौकार इकडे बघायला मिळतोय. फलकाव धावसंख्या लागली जाते 5. जबरदस्त आयोजन नियोजन आणि भरभरून लोक कौतिक केव्हा येणार. मग आमच्या राकेश परदेसाईची टुर्नामेंट म्हणा, वन मॅन शो म्हणा किंवा ही स्पर्धा म्हणा, प्रत्येक आवर्जून मानाचं वर्ल्ड कप म्हणा, हे आवर्जून वाट बघतात. इथे बाकी चेंडू पण थोडासा आतमध्ये लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या बघायला मिळते. पंच खुणावतात. दॅट्स लेग बाय. चेंडू पायावर आदळला. चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला आणि पाहता एक धाव ही तुम्हाला बघायला मिळते. 6 धाव फलकावर लागल्यात. इथून जो संघ विजय होईल ना तो सुपर 8 मध्ये उद्याच्या दिवसात खेळताना बघायला. डावखोरा फलंदाज ब्रायन लारा पद्धतीने खेळत असं आपण बघितल्यात. पुण्याच्या आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत आहेत. इथे बाकी पॅडल स्विफ्ट खेळले. डिक्लेअर झोनमध्ये जाईल. चांगला थ्रो पाहायला मिळेल का? पण एक धाव ही पूर्णतः तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला 7 धावा या बाकी इथे फलकावर लागत आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन ग्रामपंचायत माध्यमातून उभारलेलं हे व्यासपीठ तुम्हाला बघायला मिळते. अतिशय व्यासपीठ नव्हे, एक सुंदर तुम्हाला नाट्यगृह देखील बघायला अशा पद्धतीचं व्यासपीठ बघायला मिळते. सुंदर साकारलेलं मैदान, समोर तुम्हाला पाण्याची टाकी, अशा पद्धतीनं अनेक ग्रामपंचायत निधीतून उभारलेलं हे मैदान देखील तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी चांगला ड्राईव्ह केला. सॅरल निघून जातो मिड विकेटच्या डोक्यावर ना. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. व्हॉट अ क्लास. हिमेश नावाच्या खेळाडू. डीजे ऑपरेटर आहे का? डीजे ऑपरेटर देखील नाही आहे. धावसंख्या बघायला मिळते 11. जबरदस्त बॅटिंग हिमेशच्या बॅटरनं बघायला मिळालं. एक परिपक्व बॅटर म्हणून त्याला पण बघितलं गेलं. 2 क्षेत्ररक्षकातलं अंतर कसं कापायचं तशा पद्धतीचे बॅटिंग तुम्हाला गॅप आणि त्याला पण म्हणतात ना 2 क्षेत्ररक्षकाचं अंतर कसं बघावं. जबरदस्त ऑन राईड बघितलं. पहिला एक स्टेट ड्राईव्ह पाहिलं आणि आता ऑन ड्राईव्ह बघायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यत्तीन येतोय. थोडंसं महागडं. आता आपले 10 धावा फलकावर. 11 झाल्यात. एक वाईड होती का? ओके, 11 धावा झाल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतो हिमेश. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू समोरच आहे. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक केलं आणि इथे बघता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समापनानंतर 11 धावा तुम्हाला बघायला मिळतील. चला, इनिंग ब्रेकमध्ये एका साईडला SSC पास्तळ आणि सरगम अल्ल्याळी संघ मल्ल्याळी आपण संघ या इनिंग ब्रेकमध्ये SSC पास्तळ आणि संगम अल्ल्याळी हे दोन टीम टॉससाठी येतील. वेळेवर प्रत्येक टूर्नामेंट चालू होणार आहे आणि काल ज्यांच्या आम्ही बाईट घेतल्या त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ये टूर्नामेंट की ख्याति क्या है, तो यहाँ पे जितने भी बार आते हैं बराबर टाइम पे और मॅच खतम होते. खरोखर हे तुम्हाला बघायला मिळते. ध्येय उद्दिष्टापेक्षा आपण रूल्स कसे फॉलोज करतो, समोरच्या संघाला शिस्त कशी असतो आणि ऑर्गनायझरचा वचक असताना की संघ वेळेवर येतात. मी अगोदरच्या टूर्नामेंट सांगितलं. बाकीच्या ठिकाणी टूर्नामेंट असायच्या 9:15 वाजतात, 9ला 10 केमी असतात, 9:15 व्यासपीठावर बसतात. ते संघ निघालेत. बोईसरला आहे. नंतर म्हणतात की आम्ही पास्तळला. अरे कशासाठी? या ना वेळेवर. नॉकआउट करा, वॉकआउट करा, एंट्री फी घ्या, शिस्त लागेल. कारण 2000-4000 एंट्री फी करून वाया गेले ना ते शिस्त लागेल. असं लग्नासारखं आंबा तोडू नका. खूप वाईट वाटतं अशा वेळेत. कारण मुख्य तुमचे प्रमुख पाहुणे बघायला इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते. व्हॉट अ क्लास. आणि इथे तुम्हाला बघायला मिळाला तो चेतन. ओव्हरआर्ममध्ये देखील तेवढाच घातक फलंदाज बघितलाय. अंडरआर्ममध्ये देखील घातक फलंदाज कॅमरीमध्ये कार्यरत आहे आणि आज तागात जर बघितलं तर जबरदस्त आपल्या क्षेत्ररक्षणाच्या मुभेकेतून आणि फलंदाजातून असंख्य सामने जिंकून देण्याचं काम केलंय. पण इथे जर तुम्ही विचार केलात एका साईडला मनीष आणि एका साईडला हमीश दोन्ही चांगली बॅटिंग करतात. आतापर्यंत 1.1 चेंडू हाताळला गेलाय आणि 12 धावा या फलकावर बघायला मिळतात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पालघर असोसिएशनच्या नियमावलीच्या माध्यमातून जे संघ तुम्हाला बघायला मिळतात काही सेकंदामध्ये एंट्री फुल होते.
ऑफ साईड ऑफ स्टंप चांगला रेडी केलं, पंच खुणा होतात. अक्कू दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते आणि फलकावर जर विचार केला तर धावसंख्या ही तुम्हाला बघायला मिळते 13. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आत तुम्हाला एका साईडला प्रथम बॅटिंग करते तो संघ दोस्ती यारी आणि एका साईडला साई एकता बिरवाडी उर्वी डीजे बघायला. बॅकफुटला गेले, चांगला कट केला, सरळ चढून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. आणि धावसंख्या मला वाटते 17 होते बघा. बॅकफुटला गेले, चांगलं पंच केलं, कव्हरच्या रिझनला चेंडू जातो पलीकडे, खणखळी चौकार. काय जबरदस्त 2 क्षेत्ररक्षक मॅच बघतात. हा फटका कसा माहितीये का, सुईमधून जसा धागा काढावा ना तशा पद्धतीने 2 क्षेत्ररक्षकांमध्ये अंतर कसं कापावं अशी बॅटिंग बघा. अफलातून टॅलेंट, व्हॉट अ बॅटिंग, काय क्लास दर्जा बघायला मिळतोय. म्हणूनच तर पालघर असोसिएशन बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे हे सामने दर्जेदार का बघायला मिळतात. क्षणार्धामध्ये जायचं, झटकन चेंडू परिपार करायचं आणि इथे बाकी 17 धावा, नो लॉस. 1.2 षटकं टाकली, 17 धावा. खूप चांगली सुरुवात करतात. पुन्हा शब्द सार्थक. आपल्या शब्दाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय, तिथे बघायला भेटे चेंडू सीमा पलीकडे, कट शॉट. 4 धावा. हिमेश नावाचा बॅटर आज बाकी चमकत असताना काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. 21 धावा फलकावर, 6 चेंडू 16 धावाकडे. हिमेश वयाने खूप लहान पण नजरेत बाकी तेज तरार बघत असताना थोडस विचार विनिमय करण्यास भाग लावलं. 3 षटकं 12 मिनिटात टाकायचे. टायमर ऑन आहे बघा. जर टायमरच्या पुढे गेलात तर बाकी तुम्हाला एक खेळाडू पाठीमागे आणावा लागेल आणि ते दंड खेळणारा पहिला संघ पॅरेडिस होता, त्याने मान्य केलं आणि ती स्पर्धा होती संजय स्मृती चषक वन मॅच आयोजित पंचाळी. ओ हो हो हो, काय बघायला मिळतंय. 3 बॉलात 3 मारे. राणीच्या बागेत जायचं, हरणाचं पिलं बघायचं, राणीच्या बागेत जायचं, शहामुख बघायचं आणि बघता बघता इथे मैदानामध्ये नो बॉल प्लस 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. आणि आमचे मंगेश नागवे साहेबांकडनं छत्रपतीच्या कामासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलं, ज्याची शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय. मधुरमध्ये धावसंख्या झाली ती 26. 500 रुपयाचं महेश नागवे यांच्याकडनं हिमेशच्या बॅटरला 500 रुपयाचं बक्षीस आलंय. हिंदवी स्वराज्याच्या स्थापना पाहून राजाच्या दरबारामध्ये असताना शिवजयंती साजरा करताना तमाम बोसर करायला ज्याने आनंद दिलाय ते महेश नागवे 500 रुपयाचा. बॅकफुटला गेला, इथे बाकी चांगले क्षेत्र फ्लंपिंग झालं, धावपचा चान्स आणि इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. कीर्तेश होते क्षेत्ररक्षणासाठी आणि 1 धावाची धावसंख्या बघायला मिळते 27 धावा. थंड थंड वाटत असताना काय गरम वातावरण झालं आणि बॅटिंगने बाकी आता नव्हे तर दिवसा रात्री फटाक्याची आतषबाजी कशी करावी हे तुम्हाला बघायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. 8 चेंडू 21 धावा. इथे जो विचार केला चेंडू टाकून झाले 4, 1.4 आणि फलकार धावसंख्या 27. पुन्हा इथे 1 धाव बघायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती म्हणजे 29 न माफ करा 28 धावा. अजून देखील या षटकातला 1 चेंडू बाकी आहे. 8 चेंडू 21 धावावर खेळतोय हिमांशू. महेश नागवे कट्टर शिवसैनिक शिवजयंती उत्सव साजरा करतो उदंड प्रयत्न ज्यांनी पाहिलाय त्यांच्या मंगेश नागणे. मंगेश नागण्याच्या कर्णाला इथे बाकी ड्राईव्ह बघायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 2 षटकं संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर काय सुरुवात बघायला मिळते. बिनबाद 28, नो लॉस 28 आणि संघाचं नाव आहे ते म्हणजे यारी दोस्ती सरावली आई एकविराई. 2 षटकं आणि तुम्हाला 28 धावा बघायला मिळतात. दोन्ही बॅटरचं कौतुक. मनीष खेळतो 4 चेंडू 4 धावावर आणि मॅन इन फॉर्म जो बॅटर तुम्हाला बघायला मिळतो. 3 चेंडू 3 चौकार लागू बॅटर मारला. त्या बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे बघायला मिळतात. 9 चेंडू 21 धावा. त्याला 3 षटकं 12 मिनिटात टाकायचे. त्याची कृपया नोंद घ्या. किती मिनिटं बाकी आहेत अजून बघा. बंद आहे. ओके चला जाऊया. कोण षटक हातात आहे. रोहन नाना. अनेक वेळा अशा संकटात सापडलेल्या संघाला मार्गावर आणलाय आपल्या असंख्य अनुभवाच्या गोलंदाजीवर. बाकी विजय संपादन करून देताना रोहन नाना या गोलंदाजाला आपण बघितलेत. डीजे ऑपरेटर आलेत का. डीजे ऑपरेटर आलेत नाही आहेत आमचे डीजे ऑपरेटर. ओके व्हाईट बॉल. पंच खुणावतात. पुन्हा सिलेक्शनच्या बाहेर चेंडू जाणे. 29 धावा फलकावर लागल्या जात आहेत. मॅन इन फॉर्म बॅटर बघायला मिळतो मनीष. इथे पॅडल मध्ये खेळलेत. 1च धाव डिक्लेअर मध्ये चेंडू जाईल. 1 धाव ही तुम्हाला बघायला मिळते. 30 धावा या फलकावर लागतात. अजून देखील 11 चेंडू येणे बाकी आहेत. किती मोठं लक्ष समोर उभं करतात ते बघायचं आहे.
आई एकविरा यारी दोस्ती सरावले विरुद्ध आपण बघत आहात साई एकता बिरवाडी उर्विड जे पुरस्कृत हा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे भाचे हे बाकीकडे पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रोहन नाना मार्गस्थ होत्यात आपला षटकातला पुढचा चेंडू हाताळताना. इथे बाकी चांगला ड्राईव्ह करायचा पण चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. खूप नजाकत खूप कौशल्य आणि प्रत्येक चेंडूवर नियंत्रित गोलंदाजी करण्याचं काम अनेक वेळा ज्या गोलंदाजांनी केलंय ते तुम्हाला बघायला मिळत आहेत. रोहन नाना दॅट्स अ गुड बॅटर आणि दॅट्स अ गुड बॉलर. पुन्हा एकदा आपला षटकातला पुढचा चेंडू हाताळत आहेत. सरळ चेंडू खेळलेत. एक धाव बघायला मिळते. धावबाचा चान्स आणि पंचाने केला अपील. इथे गडी बाद झालेत. गुड फील्ड गुड थ्रो बघायला मिळाला आणि इथे बाकी बाद कोण झालेत तर तुम्हाला बघायला मिळतात. मनीष नावचा खेळाडू बघा कसं फिल्डिंग केलं आणि अंडर आर्म थ्रो केलं आणि जबरदस्त विकेट. धावसंख्या टोटली ती 31. 31 धावा आहेत. नवीन बॅट्सर गेलेत. राहुल नावाचा नवीन फलंदाज बघायला मिळतो. 31 धावा फलकावर लागतात. ह्यातील जो संघ विजेता होईल ना तो सुपर 8 मध्ये बघायला मिळेल. काय आयोजन आणि यावर्षीचं सगळं काही ओके ओके. काय ती लाईट, काय ती मॅच, काय ते उद्दिष्ट, कशा पाहिजे प्रेक्षक, सर्व काही ओके ओके असणारी स्पर्धा म्हणजे तीच धर्मवीर चषक. हिंद हृदय तालीमध्ये वाढले. संपूर्ण ठाणे जिल्ह्याला भगवमय केलं आणि गरिबाचं कैवारी म्हणून केलं. गरिबांच्या पाठीशी उभे राहण्याचं जे ध्येय उद्दिष्ट होते ना ते ध्येय उद्दिष्ट आज बाकी या धर्मवीर प्रतिष्ठाने बाळगलेत आणि ज्यांचं कोणी नाही त्याच्या पाठीशी आम्ही हे ब्रीदवाक्य करणारी टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते धर्मवीर चषक. जाऊया. रोहन दाना चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी इथे बाकी टेंडू टॅप केलाय पण तेवढंच चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. गुड फील्ड आणि तिथे यतीन आला वेळेवरती फिल्डिंग केले. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावानेशी जर विचार केला 32 धावा या फलकावर लागल्यात. नुकत्याच परनाळीमध्ये चालू असलेला आपण काळू काका स्मृती चषक बघत आहात. काळूराम धोरडे काका स्मृती चषक काय जबरदस्त मॅचेस बघायला मिळतात. 10 सायकली आहेत. जबरदस्त मॅचेस बघायला मिळतात. 117 धावाची पार्टनरशिप आज झाली. 65 धावाची खेळी केली. विक्रमादित्य अनेक गुजरातचे संघ तुम्हाला बघायला मिळतात. काय खेळ पाहायला मिळाला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला. इथे बाकी हातामध्ये चेंडू गुड फील्ड. इथे बाकी तुम्हाला चांगला तेज तरार क्षेत्ररक्षक बघायला. मी म्हटलं होतं ना की रोहन नानाकडे क्लास आहे, दर्जा आहे, अनुभव आहे आणि अनुभवाची शिदोरी जो मांडतो ना तो हा गोलंदाज बघायला मिळतो. कुल माइंड, डोक्यावर बर्फ ठेवणारा आणि हळुवारपणे शांत पद्धतीने गोलंदाजी करत असणारा पुन्हा रोहन आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतोय. इथे मध्ये बॅकफुटला गेलाय. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळेल का. पंचाकडे दाद आणि गडी बाद. मोठा खेळाडू तुम्ही तंबूत धरला. गुड फील्ड आणि मला वाटतं तुम्हाला बघायला निकुंज नावाचा फिल्डर बघायला मिळाला. पॉईंटच्या रिजनला सून क्षेत्ररक्षण केलं आणि इथे बाकी धाव बाद. 32 धावा गडी बाद झाला. तो दुसरा तो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आला. बघा किती बाहेरून खेळलेत. सरळ चेंडू गेला पॉईंटच्या रिजनला. गुड थ्रो आणि किती समोर पुढे तर कलेक्ट केलं आणि जबरदस्त विकेट बघायला मिळते. आता बाकी नवीन बॅटर गेलेत ते अजय मोरे. महेश नागणे यांच्याकडनं बाकी तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलंय. 3 षटकं झाली. 32 धावा. चांगलं कमबॅक केलं. खूप सुंदर षटक हाताळलं ते म्हणजे तुम्हाला बघायला रोहन दाने. आता बाकी कोणता गोलंदाज येतो बघूया. हु इज द बॉलर. चला बिरवाडीचे सुपुत्र बघायला मिळतात. बिरवाडीचे भाचे कीर्तीचा भाचा. ओ गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक बघायला मिळते. डॉट बॉल. 32 धावा फलकामध्ये आहेत. चला खेळाडू ऑर्गनाइज करू नका. खेळाडू बोलू नका. पंच बघतील. कशासाठी वाद घालता हो. आहेत 2 पंच ते बघतील निरीक्षण देतील. यस वेल डन. प्रश्नच नाही ते देतील. आमचे पंच आहेत. खूप चांगलं डिसिप्लिन खूप चांगली पंचगिरी म्हणून बघायला मिळतात. चला DRS आपण घ्या. दोन्ही संघाला त्याचा न्याय मिळू शकतो. पण ज्या पद्धतीने रोहन नानाने कमबॅक केला ना ह्याच पार मला वाटलं की 40-45 बघायला मिळतील. पण गुड बॉलिंग रोहन नानाकडे बघत असताना कारण मी म्हटलं की चांगला दर्जेदार संघ म्हणून साई एकता बिरवाडी अवराम असो किंवा अंडराम असो खूप चांगला खेळ करत असताना पालघर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात देखील त्याचा दबदबा बघायला मिळतोय. आमचे शुभम वडे
विद्यमान उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, काही विचार की गावाच्या अनेक अनेक समस्या आहेत. संपूर्ण सरावली ग्रामपंचायत मध्ये की खूप मोठा वार्ड आहे, कशा पद्धतीने कोणते प्रश्न सोडवायचे ह्याचे वित्तभूत माहिती बघायला मिळतात. आणि जी एकता बघायला मिळते ना, वेगवेगळ्या पक्षातून निवडून आले. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. ओके, फेअर डिलिव्हरी आहे ना. तर क्षेत्ररक्षण सजवा म्हणून म्हणतो तुम्ही वादविवाद करू नका, पंचायत खुणावू नका दाखवतात, कारण युट्यूबवर मॅचेस बघतात आणि पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचं नाव मोठं आहे आणि असं तुम्ही क्लास जर केला ना मग गालबोट लागतात. कारण पंचायत DRS आहेत, अनेक मुद्दे अनेक तुम्हाला सुविधा दिल्यात. आता मीटिंग करू शकत नाही तुम्ही, एका मध्ये एकच मीटिंग करायची आहे. जाऊया पुण्याचा गोलंदाज बघायला मिळतो, डावखुरा सारंग. एक नवीन गोलंदाज बघायला मिळतोय. बॅकफुटला गेला, हलक्या चेंडू टॅप केला, इथे बाकी चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एका निकुंजला बघितलं आणि एका धावाने धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 33 धावा. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत. पण ज्या पद्धतीने बॅटिंग केली हिमेश, व्हॉट अ बॅटिंग, क्लास, दर्जेदार. 33 झाले, 33. मी प्रत्येक चेंडू धावा सांगतो दादा, बघा तुमचं लक्ष सुद्धा तुम्ही तिघं बोलत राहणार, लक्ष नाही. प्रत्येक चेंडू तुम्ही धावा सांगतो. शॉर्ट लागला, धावा झाल्या की स्कोर सांगत जातो. पुन्हा एकदा चांगली धावसंख्या उभारताना बघत आहात. पुन्हा बाकी डावखुरा गोलंदाज राऊंड एकडे मारा करतायत. चांगला ड्राईव्ह केला, निघून जाईल सरळ चौकार. अजय मोरेच्या बॅटिंग मधून मूर्ती छोटी कीर्ती महान. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त धावा काढणारे फलंदाज आहेत ना, खूप हाईटने कमी आहेत. ब्रायन लारा, सुनील मनोहर गावस्कर, सचिन रमेश तेंडुलकर सर्व हाईटने कमी, पण धावसंख्या बाकी मोठी केलाय. आणि या 4 धावांनी 37. अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत, 37 धावा झाल्यात. अजय मोरे समोर बॅटिंगला बघायला मिळतोय. काय जबरदस्त बॅटिंग. यारी दोस्ती आई एकविरा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. 3 चेंडू बाकी आहेत, 37 धावा झाल्यात. सारंग नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अजयच्या बॅटिंग नुकताच आपण चांगला चौकार बघितला. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला ड्राईव्ह केला, पण तेवढं चांगलं क्षेत्र सार्थककडे बघायला मिळतं. गुड फील्ड आणि इथे गडी बाद. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं. बॅटीचं चांगलं कलेक्शन झालं, पण गॅप बघू शकले नाही. आणि सार्थककडे जबरदस्त फिल्डिंग बघितली. 37 धावा झाल्यात. अजून देखील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. बघा तुम्ही स्विफ्ट चांगले खेळ, पण क्षेत्ररक्षण आणि व्हॉट अ गुड थ्रो अँड गुड कलेक्शन. अशा 37 धावा झाल्यात. चला, SSC पावस्थळ आणि संघ मल्याळी हे 2 संघ आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉसमध्ये यायचं आहे. दोन्ही संघाला आम्ही आमंत्रित करतोय. हा 3रा कॉल आहे. एका साईडला संगम अल्ल्याळी आणि SSC पावस्थळमध्ये रुपेश. यानंतर आपली मॅच आहेत. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हातात डावखुरा फलंदाज बघायला मिळतोय. इथे बघा सरळ हातामध्ये चेंडू, थ्रो वाचले, तिथे बाकीचं लक्ष नसतं. पण रोहनना कूल माइंड आहेत, ते बर्फाप्रमाणे थंड राहतात आणि मैदानामध्ये चतुरस्थ लक्ष ठेवतात. शेवटचा चेंडू, 37 धावा झाल्यात. 3 गडी बाद झालेत. राहुल आहे स्ट्राईकवर. राहुल नावाचा लिफ्टी बॅटर बघायला मिळेल. शेवटचा चेंडू या इनिंगचा. पुन्हा सारंग चेंडू हाताळतोय. बॅकफुटला जाऊन टॅप करत होता. इथे बाकी धावबाचा चान्स, पंच खुणावतात. गडी बाद, 4 गडी बाद झालेत आणि 37 धावा झाल्यात. तर यारी दोस्ती सरावली आई एकविरा संघाच्या 38 धावा विजयासाठी करायच्या आहेत. त्यामध्ये आपण साई एकता बिरवाडी, उर्वी डिजेला या SSC पावस्थळ आणि संघ मल्हारी आपण नाणेफेक करतोय. चला, या संघ मल्हारी आणि SSC पावस्थळ आपण नाणेफेक करतोय. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आलेत का दोन्ही संघ? चला, या SSC पावस्थळ आणि संघ मल्हारी इनिंग ब्रेकच्या अगोदर देखील तुम्हाला मी 4 वेळा कॉल केला. वेळेवर या. नाही जर आलात तर कालच्या दिवसात जशी पेनल्टी दिली होती, पण मुरबाद संघाचं कौतुक करतो की मुरबाद संघ ती पेनल्टी घेतली नाही आहे, कारण त्यांच्याकडे त्यांनी तेवढी सहानुभूती दाखवली. चला, या इथे संघ तुम्हाला बघायला मिळतोय. SSC पावस्थळ रुपेश आलेत. संगम अल्ल्याळी देखील आलेत. आणि या काका या ना, काका इकडे आपल्याकडून नाणेफेक करूया आपण. नेहमीच आमच्या पाठीचे सदैव ज्यांच्या साथ असते आणि ज्यांनी क्रिकेटपटूंना सहकार्य करणारं, वित्तंभूत चेंडूची माहिती पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत ठेवणारे आमचे काका आमच्या समय देतात. मग अंडर आर्म असो, ओव्हर आर्म असो, प्रत्येकाशी काम करणारं संघ मल्ल्याळी संपूर्ण संघ आहे आज. ओके दादा, टॉस आहे. या आहे बघा, एका साईडला चषक आणि एका साईडला साहेब आहे.
12 मिनिटात 3 षटकं टाकायचं टायमर बघायला मिळतात का काय? तुम्ही कॉल करतील साहेब. चषक कॉल केलाय, चषक आलाय. टॉस टॉस जिंकलं काय घेणार? ओके थँक्यू. फिल्डिंग तुमची बॅटिंग आहे. चला इथे बाकी बघायला मिळते टॉस जिंकलाय तो म्हणजे SSC पासवर्ड संघ. थँक्यू दादा. आणि फिल्डिंग स्वीकारलाय SSC पासवर्ड संघाने आमंत्रित केलंय. मॅच संपल्यानंतर आपण ते 500 रुपयाचं पारितोषिक देणार आहोत. मॅच संपू द्या मग आपण देऊया. काय हिंदवी स्वराज्याची तुमची ती देखणी रुबाबदार अशी शिवजयंती आपण बघितली. अश्वमेघावर आरू झाले माझे राजे आले आणि राजे आल्यानंतर रात्रीच्या 12 नंतर काय अवकाशामध्ये फटाक्याची आतषबाजी आणि जणू काही बोईसरमध्ये आकाश खाली आलाय काय काय असं लोकांनी बघितलं. आणि मोबाईलच्या टिप्पणीमध्ये केलेले चित्रीकरण लोकांनी दुसऱ्या दिवशी ते व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरून लोकांनी स्टेटस ठेवले आणि संपूर्ण भारतातून कौतुक केलं गेलं. वॉट अ बोईसर शिवजयंती असं वाक्य प्रत्येकामध्ये बघायला मिळालं. खरोखर नागणे बंधू तुमचं मनापासून कौतुक करतोय. ज्या हिंदवी स्वराज्याने हिंदू हृदय सम्राटांना पाठवलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी हिंदूमय केलं आणि त्यानंतर धर्मवीरांना ठाण्यामध्ये पाठवलं आणि धर्मवीरांनी बाकी संपूर्ण ठाणे जिल्हा भगवमय केलं. अशा धर्मवीरांच्या आशीर्वादाने आपण धर्मवीर प्रतिष्ठानतर्फे मॅच करतोय. आणि खऱ्या अर्थाने ज्या धर्मवीरांचे ध्येय उद्दिष्ट होते ना त्याचं संपूर्ण पालन करत असताना ही तुम्हाला धर्मवीर कमिटी बघायला मिळते. कोणाच्या पाठीशी उभं कसं राहायचं हे बघायला मिळते. 38 धावा विजयासाठी करायचे आहेत. नामवंत फलंदाज तुम्हाला बघायला मिळतंय. अंडरआर्म असो या ओव्हरआर्म असो कीर्तेश करत आणि दुसऱ्या साईडला बघायला मिळतंय तो निकोंशी. दोन्हीही मोठे फलंदाज 38 धावा विजयासाठी करायचं आहे. त्याला टायमर ऑन झालाय आणि गोलंदाज बघायला मिळतोय अजय मोरे. आपण बघत आहात यातील विजेता संघ हा पहिला क्वालिफाईंग होईल. यानंतर बघा SSC पास्तोड आणि संघ मला टॉस झालाय. पास्तोड संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. अल्लाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू हातात असताना जबरदस्त चेंडू बघायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने खाली राहिला ना अचंबित झाले. काय टाळ्यांचा कडकडाट. किती आहेत सरावलीकर जोरात टाळ्या असून द्या. कोण आहेत सपोर्ट सरावलीचे? हो काय बघायला मिळते. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम जिथे बघावं तिकडे सरावलीकर बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू चांगला पहिले की हो काय निघून गेलाय. सरळ चेंडू सीमा पलीकडे 4 धावा खणखणी चौकार. बघा कशा पद्धतीने आपण ऍक्शन रिप्लाय बघतात. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून 3 कॅमेरे आपण इथे बघत आहात. ओव्हरपिच चेंडू होता सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनवरून चेंडू निघून गेला. 4 धावा विजयासाठी 38 धावा करायच्या आहेत. अगोदर 24 धाव संख्या देखील सामना विजयी संपादन केलाय. हो काय टर्न बघायला मिळाला. हे तर नांदगाववरून सालवडला आले तशापैकी चेंडू हाताळलाय. काय जबरदस्त बोटाच्या जादूवर फिरवणारा. संपूर्ण जगताला शेनवानने फिरवताना पाहिलेत. पण आज बाकी अजय मोरे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सुपर बॉलिंग. काय क्वालिटी काय कंट्रोल ठेवलाय. जबरदस्त अचूकता आणि लाईन नेट मेंटेन करत असताना 3 चेंडू टाकून झाले. 4 धावा बघायला मिळेल. 4 षटकामध्ये तुम्हाला 38 धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा अजय मोरे गोलंदाजी करतोय. इथे बघू चेंडू टटवलाय. थोडंसं खराब क्षेत्रक्षण धावबाचा चान्स पाहायला मिळतो. काय खराब थ्रो बघायला मिळालं आणि बघता 1 धाव पूर्ण होते आणि एका धावांची धावसंख्या होते 5. राजू माच्छी यांच्याकडनं जबरदस्त क्षेत्रक्षण झालं. राजू धोडी यांच्याकडनं चांगलं क्षेत्रक्षण झालं आणि धावसंख्या 1 निवड 5 बघायला मिळते. आज सागर कमरेवर हात ठेवून बाकी बघतात की क्या हो गया हमारा. सागर जी क्या हो गया हमारा. 24 नंबर टी शर्ट घातलं. 24 धावावर त्यांना रोखलं गेलं पण काय झालं काय जमलं नाहीये. टॉस झालाय. SSC रुपेशने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलाय. काय शिव बांधव बघायला मिळत आहेत. हो छत्रपतीच्या राज्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये पालघर जिल्ह्यातल्या सरावली गावामध्ये ही आपण स्पर्धा बघत आहोत. धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक ज्याचा वित्तभूत मिळणारा प्रत्येक पैसा कोणाला तरी मदतीसाठी धावत असतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे ज्यावेळी केला सर हातामध्ये थोडी जबरदस्त फिल्डिंग करत असताना हो काय फिल्डिंग बघायला मिळते. ना कमरेची दाद आहे ना पोटाची साथ आहे. मला तर फक्त माझ्या खेळाची साथ आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करायला बघायला मिळते. गुड फिल्डिंग राजीव धोडीकडनं बघायला मिळते. काय क्षेत्ररक्षण पाहिलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हो काय गोलंदाजी झालाय. लेग ब्रेक आणि फलंदाजाने केला त्रिफळाची क्लीन बोल्ड. गुड बॉलिंग. काय चेंडू बघायला मिळाला. कारण सरावलीचं गाव कसं माहिती वळणाने वळायचं आळीमध्ये जायचं आणि फिरता बघायचं पुन्हा कुठे बाहेर निघते कळायचं. तशा पहिले गावाचे भूषण केलंय. मेन रस्त्याला जायला 3 टर्न आहेत.
MIDC मध्ये 4-4 रस्ते आहेत आणि काय बांधणी केल्या गावाची. वित्तमभूत सिमेंट कॉन्क्रीटनी गल्ली गल्लीमध्ये जाणं, नळपाणी योजना पॉवरफुल बघत असताना तलावाचं सुशोभीकरण आणि ह्या मैदानासाठी तुम्हाला हे रात्रीचे दिवे लावणारा काय कमिटी बघायला मिळणार. उभ्या उभ्या आखतात की गावाला काय करायचं आहे असे विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य बघायला मिळायला पाहिजे. तन मन धन कोणासाठी तर माझ्या संपूर्ण ग्रामस्थासाठी. हो हो, अजून तडाखगंध शिवछत्रपतीचे आम्हाला मावळे बघायला मिळतात. राकेश परदेशी दिवसा झोपतात, रात्री पहाट उगवतायत. काय ती चंद्रसूर्याची आम्ही जोडी पाहिलाय. आम्ही निलेशचं विटनेस आहे. हो मी 3-10ला ते मित्र खाली बघायला मिळाले. ही दोस्ती असायला पाहिजेत. पुन्हा एकदा आपल्या षटकाला चेंडू हाताळतात. इथे बाकी नेक्स्टच्या बाहेर चेंडू वाईट बॉल खुणावतात. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 6. 38 धावा विजयासाठी करायचे आहेत. रिक्वायर्ड रनचा विचार करा 10.67 या सरासरी धावा काढायचे आहेत. पण कीर्तेश नावाचा बॅटर एक जबरदस्त मॅन इन फॉर्म. आपण अवराम असो किंवा अंडरआर्म कसो आपल्या खेळाने प्रत्येकाची मनं जिंकणारा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी चेंडू ड्रायव्हर केलाय. ओ जबरदस्त चौकार मिड विकेटच्या इथून निघून जातो. सीमा पलीकडे 4 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू पॅडल स्विप खेळला. तिथे जबरदस्त फिल्डिंग. रनआउटचा चान्स दरम्यान नाही. काय जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. हिमेश 500 रुपयाचं पारितोषिक जमा होतं. कुठे गेले. धावसंख्याची 10. 38 धावा विजयासाठी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो. राहुल नावाचा गोलंदाज डावखोरा जबरदस्त कमबॅक करत असताना पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करता आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू पडला तर थोडासा लेग कट झाला आणि फलंदाज चकित झालेत. हाताच्या बोटावर फिरवणारं, खाडीमध्ये भरती आली की बाहेर खेळणार आहे हे तुम्हाला माची समाजाचे खेळाडू बघायला मिळत आहे. जबरदस्त मॅन इन फॉर्म इथे तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये एंट्री टाकणार, प्रत्येक स्पर्धेत खेळण्याचं काम दोस्ती यारी आई एकविरा हा सगळं तुम्हाला बघायला मिळते. मोठा फटका खेळले. जबरदस्त बॅटिंग. बॅकफुटला गेल्यानंतर काय जबरदस्त शॉट बघायला मिळाला. स्विफ्ट शॉट आणि या 4 धावांची धावसंख्या पोहोचते ती 14 धावा. बघा एकच मिटिंग ही तुमची मिटिंग पकडली जाईल. चौका गेल्यानंतर तुम्ही सर्व एकत्र आलात. आता या षटकामध्ये तुम्ही मिटिंग करू शकत नाहीये. नियमाचं पालनत्व तंतोतंत आम्ही करणार. आम्हाला आयोजक बोलवतात आणि आयोजकांनी दिलेल्या वित्तमभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. काय बॅटिंग बघायला मिळते. कीर्तेश खरा जबरदस्त बॅटिंग. त्याच्या बॅटिंगमधून चेंडू निघाला ना असं वाटतं की विजेच्या कडकडाने अतिशय वेगाने चेंडू सीमा पडतो. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला. तो हो काय बॅटिंग बघायला मिळते. अगोदरच बघून ठेवलं होतं की हा चेंडू आला रे आला की स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या 2 क्षेत्रक्षाच्या अंतरातून खेळायचा आहे. चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावसंख्या झालाय ती बाकी 18 झाला. 13 चेंडू 20 धावा. 18 धावा 9 चेंडू 17 धावा. कीर्तेश बॅटिंग करतोय. 13 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अटीतटीचा रंगतदार लढत सामना तुम्हाला बघायला मिळतोय. 13 चेंडू 20 धावाची आवश्यकता. कीर्तेश ओ बाकी राजू थोडी बाकी संपूर्ण करतात. ना कुछ है तो मेरा शरीर तो बिलकुल है अशा क्षेत्रक्षण. इथे बाकी 2 षटकं संपलीत. 19 झाल्यात. आता 12 चेंडू आणि 19 धावा आणि आपला एकच गडी बाद झालाय. समोरच्या संघाचे 4 गडी बाद आहेत. 12 चेंडू 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये कीर्तेश आणि सार्थकला आपण बघत आहात. यानंतर बाकी दुसऱ्या ग्रुपचा सामना चालू होईल. SSC पास्तळ विरुद्ध संघ मल्हारी. टॉस जिंकलाय SSC पास्तळने आणि फिल्डिंग स्वीकारलाय. कालच्या दिवसात 4 संघ आपण बघितलेत. एका साईडला हमजाला बघितलं डहाणूचा संघ, एका साईडला साईकता बिरवाडी पाहिलीत. संघर्ष मुरबे, ओम साई विहंगी ए, जोगुनादेव आगवण आणि एका साईडला हमजा 11 डहाणू. हे 4 संघ कालच्या गटातून आलेत आणि आजच्या गटातून आता पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल. 12 चेंडू आणि 19 धावा. काय जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू आणि 18 धावावर खेळतात कीर्तेश घरात. आता बाकी गोलंदाजीसाठी बोलवलं गेलंय मनीष.
ज्याने आजच्या दिवसात चांगली ओपनिंगला बॅटिंग देखील केली होती. 12 चेंडू 19 धावा. काय पंच केलाय, काय पंच केलाय, जबरदस्त बॅकफुटला जाऊन पंच बघितलं, सरळ चेंडू निघून जातो सीमाप्रे. हा दर्जा आहे हो, हा दर्जा, हा क्लास तुम्हाला बघायला मिळते. अचूकता, कौशल्य आणि झटकेपट गॅप कसं बघावं हे तुम्हाला बघायला मिळतो. वन ऑफ द बेस्ट बॅटर फ्रॉम पालघर डिस्ट्रिक्ट अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचा आपण बघायला मिळते तो कीर्तेश घरात. कमालीची फलंदाजी करता हो, जबरदस्त. 11 चेंडू 15 धावा. आमचे काका सातत्यपूर्ण प्रत्येक सामना बघत असतात, वित्तंभूत माहिती त्यांच्याकडे असतात, अंकगणित बीजगणित ही बेरीज बघत असताना 11 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपला कला कौशल्याने प्रत्येक सामना घडवत असताना कीर्तेश नावाचं वादळ जे बघायला मिळते. साई एकता बिरवाडी उर्जी डीजे पुरस्कृत हा संघ आपण बघत आहात. टॅप केलाय इथे, बाकी चेंडू जातो शेतकच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू हाताला गेला. आता बाकी तुम्हाला बघायला मिळते 10 चेंडू 15 धावा. इथून जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसातला पहिला संघ आम्हाला सुपर 8 मध्ये बघायला मिळेल. एसीसी पासून आपण रेडी राहायचे. मॅच संपली की लगेच शेतकक्षणा व बॅटिंग कक्षामध्ये संगम अल्लाळी आपण येऊन बसायचंय. एक मोठा नावाजलेला संघ संगम अल्लाळी. काय क्रिकेट गाजवलंय, अवराम अंडरआर्म लेदर क्रिकेट. इथे चेंडू खेळले सरळ सातामध्ये पाहायला मिळेल का हो, जोरदार अपील. पंच म्हणतात नाहीत, खूप लेट आला चेंडू आणि 1 धावे पूर्ण होते. आणि एका धावानिशी जर विचार केलात ना तर फलका धावसंख्या लागते ती 24. 9 चेंडू 14 धावा. सार्थक पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेत. 13 चेंडू 23 धावावर खेळतात ते म्हणजे कीर्तेश घरात. धावा हव्यात 9 चेंडू 14 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला दोस्ती यारी आई एकविरा आणि साई एकता बिरवाडी. ओ हो, काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. सरळ शॉट ऑफ प्लेन चेंडू वाईट येण्यापेक्षा 4 धावा लगेच वस्तूत केल्यात. सीमा पलीकडे चेंडू जातोय, डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, माफ करा, डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावाने धावसंख्या होते 25. आता 8-13, 8 चेंडू 13 धावा बघायला मिळतात. जबरदस्त विकेटचं आकलन केलं गेलं, सुंदर विकेट बनवलंय. आणि या ध्येय उद्दिष्टाने ही आपण स्पर्धा भरवतोय ना, आहा काय किती लोक कौतुकाची थाप देतात हो. आतेज राऊत आणि त्याच्या संपूर्ण धर्मवीर प्रतिष्ठानाच्या ही कोणाच्या पाठीशी उभी राहण्याचं तुम्ही काम करतात. आणि ही स्पर्धा बघताना प्रत्येकांना आनंद वाटतोय की हे संपूर्ण मिळणारा प्रत्येक पैसा आपण डोनेट करतो. गतवर्षी ही विजेता स्पर्धा झाली होती ती म्हणजे पॅराडाईज संघ आणि त्यांचे विद्यमान अध्यक्ष आम्हाला पल्लीबाई यांनी 5,000 रुपयाचं डोनेशन या गोरगरिबांना करण्यासाठी दिलंय. त्या अगोदर DNCC या संघाने देखील 2,500 रुपयाचं आम्हाला अनुदान दिलं होतं. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बघा अलकाबाने खेळ, इथे बघा क्षेत्रक्षण बघायला धावपाचा चान्स दरम्यान कमबॅक केलाय. खूप चांगलं क्षेत्रक्षण तिथे बघायला मिळालं. आणि ते खेळाडू आहेत ते वैभव. आता चेंडू 7 चेंडू 13 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दोस्ती यारी आई एकविरा सराले विरुद्ध साई एकता बिरवाडी उर्जी डीजे पुरस्कृत. ओ इथे पंच खुणावतात, वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती बाकी 26. आता इथून जर विचार केला 7-12, 7-12 म्हटला की अनेक कोर्टामध्ये केस जमिनी भावांचे नाते तुटलेत. आज देखील केसेस लढतात 7-12च्या रूपाने. 7-12 आणि 7-12 खूप घातक असते. हा ओ टेन्शन टेन्शन, दबाव दबाव हे तुम्हाला बघायला मिळते. आणि ह्यालाच तर म्हणतात ना कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता कशी असायला पाहिजे. आणि हेच तर तुम्हाला स्वामी विवेकानंदांनी शिकवल्यात. स्वामी विवेकानंदच्या मठामध्ये जा, त्यांचे वाक्य वाचा, तिथे बघायला मिळते. आता मॅचची सिच्युएशन 7-11, 7-11, 7 चेंडू 11 धावा. अजून देखील मॅच ऑन आहे. पण कीर्तेश नावाचं वादळ 14 चेंडू 23 वर खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. काय कट शॉट बघायला मिळाला, काय एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला, काय स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळाला, काय ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. विकेटच्या चोहो बाजूने धावा करताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना बघूया. 7-11, 7-11 पाहिजेत. तुमचा एकच विकेट गेलाय, त्यांचे 4 गेलेत. 7 चेंडू 11 धावा. अंडर बॉक्स विकेटचा नियम आहे. सामना बरोबरीत झाला तर बाकी आपण विकेट बघतोय. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळतायत. ओ खो इथे बाकी चेंडू जातोय सीमा पलीकडे. 4 धावा पॅरोशिप बघायला मिळालं आणि जबरदस्त चौकार. आणि या 4 धावांची धावसंख्या होते ती 31 धावा. आता बाकी तुम्हाला हवं आहे 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. वन बॅटिंग. कीर्तेश खेळतोय 15 चेंडू 27 धावा. आक्रमतेला कोण रोखू शकत नाही. आणि
चकाकणारा सूर्याला कोण पकडू शकत नाही तशा पद्धतीची बॅटिंग इकडे करत आहे तो म्हणजे कीर्तेश घरात मॅन इन फॉर्म बिरवाडीचा एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू. बरेचसे समालोचक कधी कधी चॉकलेट बॉय सांगतो पण चॉकलेट बॉय आपण जर देखणारी चंद्रासारखा गोरा असतो ना त्याचं वर्णन हे चॉकलेट बॉय असते. 6 चेंडू 7 धावा काय मॅच बघायला मिळणार 38 धावाचं मोठं टार्गेट उभं केलं आणि आता इथे बाकी तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय तो वैभव आणि सार्थक आहेत. सार्थक 1 चेंडू 1 धावावर खेळतात. कीर्तेश घरचा जर विचार केला 15 चेंडू 27 धावा 6 चेंडू 7 धावाची आवश्यकता. तर तुम्ही गोंधळ करू नका दोन्ही पंच आहेत आपल्याकडे DRS देखील उपलब्ध आहेत तुम्ही घेऊ शकतात. व्हाईट बॉल गुड डिसिजन आम्ही बघितलं पण आम्ही सांगू शकत नाही तुम्ही दिलेलं वर्णन आम्ही करू शकतो ती कॉमेंट्री त्याला म्हणतात समालोचन करणे आपण नाही सांगायचं काय पंचांनी खुणावलेलं बघायला व्हाईट बॉल आणि खरं अर्थात वाईट होताच कोणत्याही पद्धतीने त्याच्या पायाला टच नव्हता गुड डिसिजन म्हणून म्हणतात ना ही पंचजोडी आहे ना अफलातून आहे. हिमेश आहेत मंगेश नांगणे यांच्याकडनं हिमेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं 3 चेंडू 3 चौकार लगावल्याबद्दल अजून देखील मॅच ऑन बघायला मिळते 6 चेंडू 5 धावा कीर्तेश समोर आहेत. आहा हा जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते काय सुंदर कव्हर ड्राईव्ह खेळलेत अवरपीच चेंडू अल्पावधीत जसं धबधबावर पाणी आपटेने वरून क्षणार्धात तशा पै चौकार काय बॅटिंग बघा ॲक्शन वेळेमध्ये बघू शकतात जबरदस्त बॅटिंग. ह्याला म्हटलं जातं ना ज्याला क्रिकेटची खाज असते तो खेळाडू बघायला मिळतोय 31 धावावर खेळतोय पुन्हा चेंडू चटवलाय 17 चेंडू 35 धावा आणि अशा पद्धतीने सुपर 8 मध्ये जाणारा आजचा पहिला संघ आपण बघत आहेत साई एकता बिरवाडी उर्वी डीजे. चला हिमेश या